बोललं तर कसं, आता खाऱ्या पाण्यात तर कुठली झाडं वाढू शकत नाहीत ना, पण तरी पण आता ही आपल्याला सगळी हिरवीगार झाडं वाढलेली दिसतात दोन्ही बाजूनी. मग ते कसं काय ऐकूया आपण. हा, आता बघा, आपण जर बघितलं तर पूर्ण भारतामध्ये पश्चिम बंगाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये मॅनग्रुव्सच्या 21 प्रकारच्या स्पीशीज आढळतात. त्यातल्या 18 प्रकारच्या स्पीशीज आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात आणि त्यातल्या पण 13 प्रकारच्या स्पीशीज आपल्या काळिंजे गावामध्ये आढळतात. त्यातली ही सुरुवातीचीच आपण बघूया, गोल पानांची दिसते पहा आपल्याला. ही बघा इथं पण दिसते. हिला सोनेरेशिया अल्बा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला पांढरी चिपी बोलतो. आता पांढरी चिपी का म्हणतो? आता अल्बा म्हणजे पांढरं, अल्बा अल्बेशियन आपण बोलतो. अल्बा म्हणजे पांढरं. तर हिचं जे फूल असतं ना, हे पांढऱ्या रंगाचं असतं, छोटंसं, दिसायला खूप सुंदर आणि आकर्षित असतं फूल. ठीक आहे. आता ह्याला जे फळ धरलं जातं, ह्या झाडाला जे फळ धरलं जातं ते फळ हे बघा वरती दिसतात आपल्याला, पूर्ण चांदणीच्या आकारामध्ये, जणू जसा पेढा कसा ठेवलेला असतो पूर्ण स्टार शेप मध्ये, पेढा कसा ठेवलेला असतं तसं हे त्याचं फळ असतं. हे फळ जर आपण तुरतच खाल्लं तर ते तुरट चीज प्रमाणे लागतं. पण तेच फळ पूर्णपणे तयार झालं, पूर्णपणे परिपक्व झालं का त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो. तो पक्षी बघून घ्या, ब्लॅक हेडेड आयबीज येतो, काळ्या डोक्याचा शराटी, आणि आपण आपल्याकडे लोकल भाषेमध्ये त्याला कुदळ्या पण म्हणतो. तर कुदळ्या का म्हणतो? तर त्याची चोच बघा, आपल्या शेतीच्या अवजारातलं कुदळ कसं असतं तसं त्याची चोच दिसते पहा आपल्याला. म्हणजे जेणेकरून एकदम आतमध्ये चिखलात दलदलीमध्ये असलेला खेकडा किंवा मासा तो त्याच्या चोचीने तो काढून खाऊ शकतो असं. ठीक आहे. परत आपण येऊया मॅनग्रुव्सकडे. तर आता आपण बघत होता सोनेरेशिया अल्बा. तर ह्याचं जे फळ असतं ते फळ पूर्ण चांदणीच्या आकारामध्ये, जणू जसा पेढा ठेवल्यागत तो फळ असतं. ते फळ पूर्णपणे तयार झालं का त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो, म्हणून त्याला मँग्रोव्ह ॲपल सुद्धा म्हणतात त्या फळाला. आणि ते फळ आपण खाऊ शकतो, त्या फळाचं आपण लोणचं पण करतो. ठीक आहे. सोनेरेशिया अल्बाला इथे लोणचं विकायला असतं का? नाही, आम्ही नाही करत सध्या, मी ती प्रोसिजर केलेली नाहीये. ह्याच्यातूनच वेळ भेटत नाहीये, ते लोणचं करायला वेळच भेटत नाही. तर ह्या झाडाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणजे स्टेट मँग्रोव्ह ट्री म्हणून डिक्लेअर केलंय, सोनेरेशिया अल्बा. ठीक आहे. आता ही बघा खाली खाली छोटी छोटी पानांची दिसते आपल्याला, तिला ॲव्हेसिनिया मरिना म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला तिवर म्हणतो. आता जर आपण ह्या झाडांची पानं बघितली तर बघा कशी छोटीशी पानं दिसत आहेत आणि ती पिवळ्या रंगाची फुलं सुद्धा दिसत आहेत बघा, साधारण छोटीशी, आपल्या नाकाची चमकी असते ना नाकातली, त्या टाईपची छोटीशी फुलं असतात, ती बघा दिसत आहेत आपल्याला. इथे दिसतात. दिसली? ते बघा ते इथे दिसली ना. आता ह्या झाडाचं जर आपण फळ बघितलं तर एकदम छोटंसं, आपली आंब्याची सुरुवातीची कैरी पहा असते छोटीशी एकदम, तसं ह्या झाडाचं फळ असतं. आता ह्या झाडाचा उपयोग काय आहे? ह्या झाडाची ना पानं, पूर्वीची लोक ह्या पानांचा ओजा बांधून घरी घेऊन जायचे. मग ते कशासाठी घेऊन जायचे? की ज्यांच्याकडे कोणाकडे गाई म्हैशी दूध देणाऱ्या असतील त्यांना जर हा पाला खाऊ घातला तर जिथे गाई म्हैस 1 लिटर दूध देणारी असेल तिथे 1.5-2 लिटर एकदम सहज दूध द्यायची. पण आता आपण ह्यांना तोडत मोडत नाही आहोत, कारण आपला महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प काय आहे? महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजना, म्हणून आता आपण ह्यांना तोडून मोडून देत नाही आहोत. ठीक आहे. पण इथेच येतात का, उगवतात? या खारट खाऱ्या पाण्याच्या मरीन म्हणजे समुद्र, समुद्राच्या जवळ वाढणारी ॲव्हेसिनिया. शेती नाही करतात? नाही, अंदमानला पण बघितलं होतं ॲव्हेसिनिया वेगळी स्पीशीज. जिथे चिखल दलदलीचा भाग असतो. आता बघा, चिखल दलदलीचा भाग म्हटला तर तुम्ही आपण म्हणतो आपण ती दुसरी खेचणारी दलदल पण असते, बरोबर? तर चिखल दलदलीचा जिथे भाग असतो तिथे हे मँग्रोव्ह आपल्याला वाढलेली दिसतात. हा मेल आहे, वेस्टर्न रिफिग्रेट, पश्चिम किनारपट्टीवरील बघा. तर आता हा चिखल दलदलीचा भाग मी तुम्हाला सांगितलं, तर आपल्या भारताला बघितलं, आपल्या महाराष्ट्राला 3 प्रकारचे शहर लाभलेले आहेत. एक सांडेश्वर सगळ्यांना माहिती आहे, वाळूचा किनारा जिथे आपल्याला खूप आवडतं, बीच म्हणतो आपण त्याला. दुसरा आहे रॉकेश्वर, तुम्ही आता जाणारच आता हरेश्वरला, तिथे तुम्ही जर बघितलं तर पूर्ण खडकाळ भाग आहे तिथं, तो आहे रॉकेश्वर. आणि तिसरा आहे मढेश्वर, जो आता हा आपण बघतोय. जर तुम्ही
सँडेश्वर जर बघितला तर तिथे तुम्हाला केतकी, केवडा ह्या झाडांची लागवड जास्त झालेली दिसेल. नंतर खडकाळ म्हणजे रॉकेश्वर जर तुम्ही बघितलात तर तिथे तुम्हाला शेवाळं, प्रवाळं ह्या वनस्पती दिसतील. आणि मढेश्वर जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला हे सगळे मॅनग्रोव्ह दिसतील. हे 3 टाईप्सचे शहर आपल्याला लाभलेले आहेत. मड म्हणजे चिखल, हो. मडीशोर म्हणजे चिखला समुद्र किनारा किंवा खाडीचा किनारा, चिखल दलदलीचा किनारा. तर आता आपण बघतोय स्पीशीज, बरोबर. आता सरांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बघा ह्या ह्याच्यावरती जमिनीवरती टोक आलेली दिसत आहेत पहा. ते काय असू शकतं बरं? भार्गवी काय आलंय ते वर खाल्ला? रूट सारखंच आहे आणि रूट्सच आहेत ते. तर बघा त्या रूट्स मध्ये टाइप्स पण वेगवेगळे आहेत. आता बघा कोणते कोणते एकदम बारीक पेन्सिली सारखे दिसत आहेत. तर हे पुढे बघितलं तर बघा एक जरा असे साधारण मध्यम आकाराचे दिसत आहेत. तर कोणते कोणते एकदम जाड गाजरासारखे असतात. तर कोणते कोणते एकदम गुडघ्यात वाकलेले असतात, नी सेप मध्ये असतात, जेणेकरून आपण सुईदोरा कसा करतो वरून खाली खालून वर शिवणकाम त्या टाइप्सचे पण असतात. तर कोणती कोणती वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेले असतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारची मुळं आपल्याला ह्या मॅनग्रोव्हची बघायला भेटतात. तर आता आपण ह्या टाइप्सची मुळं बघतोय की जेणेकरून जी जमिनीच्या वरच्या दिशेने वाढलेली असतात. मग ती जमिनीच्या वरच्या दिशेने का बरं वाढलेली असतील? काय होईल इथे? भरती आल्यावर काय होईल? सांगते. पाण्याची लेवल वरती येईल. बरोबर ना. आता बघा ही जी या मुळं दिसत आहेत ना पानांना- आपल्याला, ह्याच्यामध्ये अजून 4 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे आता सोनेरेशा अल्बा बघितलं, नंतर ॲव्हिसिनिया मरिना बघितलं, तिसरी ही बघा ही दिसते ॲव्हिसिनिया ऑफिसिनालिस. इथे बघा इथे दिसते पोपटी हिरवी आहे. पोपटी हिरवी अशी. आणि चौथी आहे सोनेरेशा अपेटाला. ही जी 4 टाईपची जी स्पीशीज आहेत त्यांची मुळं ही अशी जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली असतात. मग आता ही जमिनीच्या विरुद्ध दिशेने का बरं वाढलेली असतील? तर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जी खाऱ्या पाण्यात रुजतात, जगतात, वाढतात त्यांना आपण खारफुटी म्हणतो, बरोबर. तर आता खारं पाणी तर झाडांना वाढीला उपयोगी नाहीये ना, तरी पण ही झाडं वाढलेली दिसत आहेत. मग कशी? मग ह्या मुळांमध्ये पाणी फिल्टर करण्याची एक सिस्टीम असते, जेणेकरून शोषून घेताना हे खारच पाणी शोषून घेतात, मुळांद्वारे पाणी फिल्टर करतात आणि मग गोड पाणीवरती झाडांना ट्रान्सफर करत असतात. म्हणजे काय, जर खाऱ्या पाण्यात राहूनही गोड्या पाण्यावर जगणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. जेवढे तुम्हाला जमिनीच्या वरती मुळं दिसत आहेत ना, तेवढीच जमिनीच्या आतमध्ये एखाद्या जाळीसारखी मुळं ही पसरलेली असतात, एकमेकांमध्ये गुंतलेली असतात. तुम्ही म्हणाल हे झाड इथं आहेत म्हणून त्याची मुळं तिथपर्यंतच असतील, तर ते तसं नसतं. त्या झाडांची मुळं जवळ 3 ते 4 मीटर पर्यंत लांब लांब पसरलेली असतात, एकमेकांमध्ये गुंतलेली. ठीक आहे. ही बघा इथे दिसत आहेत आपल्याला. ते जाळ्यामुळे काय होईल? चिखल वाहून नाही जाणार. भरती आली, ओहोटी आली तरी ते धरून ठेवलं जातं. थांबते. हे बघा इथे पण दिसत आहेत स्पष्ट. बरोबर. आता ते सांगितलं ना की ते फळ येतं, त्या फळात जो अंकुर येतो त्याच्यापासून झालेलं छोटं झाड आहे, ते वरनं खाली तिथे बरोबर अडकलं आणि तिथे वाढायला. हे वरती जे आलंय हिरवी पानं दिसतात ते पोपटी हिरवी. ते ती कुठलं? वेगळी स्पीशीज आहे. अच्छा. आणि ते तुमच्या व्हिडिओ मध्ये का बघितलं होतं अशी शेवग्याच्या शेंगसाठी तेच आहे. हे बघा हे झाड, हे बघा हे समोरचं दिसतंय ना, त्याला रायझोफोरा म्युक्रोनटा म्हणतात आणि मराठीमध्ये पिवळा कांदळ बोलतात. एक लक्षात घ्या, ह्यांचे बॉटॅनिकल नेम ना बरेच मोठे मोठे असतात, पण त्यांची जी मराठी नावं असतात ना, ती मराठी नावं झाडांच्या पानावरून, फुलावरून, फळावरून दिली गेलेली असतात. सोनेरेशिया अल्बा पांढरी चिपी, कारण तिचं फुल पांढरं असतं, बरोबर. ह्याला रायझोफोरा म्युक्रोनटा, मराठीमध्ये पिवळा कांदळ बोलतात. कारण का, तर ह्या झाडाच्या पानांची जर मागची शीर बघितली पानांची तर ती साधारण पिवळ्या रंगाची असते, म्हणून तिला पिवळा कांदळ बोलतात. आता ह्या झाडाचं जर आपण फुल बघितलं तर हे बघा, ह्या कळ्या दिसत आहेत आणि हे फुल दिसतंय, बरोबर. त्याचा फोटो काढून घे. काढू बरोबर.
हा उभे राहा. तू इकडे बसतोय का? आहेत कंदिका. तुला इथे बसायचं आहे का? नाही तुम्हाला फोटो इकडे वगैरे बस. काढायला भाई तिथे घेऊन जातील, इकडे मग तिथे बस. फोटो काढा तुम्ही, बरं. चांगले दिसतील. ओके. आता हे बघा, हे दिसतंय शेंगा. दिसली कधी? हा ती शेंग आहे हा, जे त्याच्यावरती बघा हे फळ आपल्या दिसतंय. शेवग्याच्या शेंग्यासारखी इकडे शेंगा दिसत बघ दोन. हे बघ पुढे लोंबताना दिसतात. हे बघ इथे हे बघा. फळ आहे. किंवा ही शेंग आहे. हे बघ. दिसली का? त्याच्यावरती हे फळ आहे, बरोबर. आता सरांनी म्हटलं ना शेंग, बरोबर. आता शेंग म्हटलं आपण की कसं त्याच्यामध्ये बी येते, बरोबर. म्हणजे चवळीची, गवारची, शेवग्याची शेंग, बरोबर. तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे तयार झालेलं एक रोपट आहे. म्हणजे ह्या झाडांचं एक वैशिष्ट्यच असं असतं की ही झाडं स्वतःची रोपट ही झाडावरच तयार करत असतात. म्हणजे बघा, जोपर्यंत ते जी कंदिका आहे, बरोबर, म्हणजे आपण त्यांना शेंग म्हणायचं नाही. शेंग म्हटलं की त्याच्यामध्ये बी येते, बरोबर ना. मग हे रोपटं आहे, तर रोपट्याला आपण म्हणतो प्रोपॅग्युल, बरोबर, म्हणजेच कंदिका बोलतो. तर ही जी कंदिका आहे, ही कंदिका ह्या वातावरणाशी पूर्णपणे मॅच होत नाही, एकरूप होत नाही, पूर्णपणे मॅच्युअर होत नाही, तोपर्यंत हे झाड ती कंदिका खाली सोडत नाही. आणि एकदा का ती कंदिका पूर्णपणे मॅच्युअर झाली का मग ते झाड ती कंदिका खाली सोडतं. आणि जेव्हा खाली सोडतं तेव्हा ती विचार करत नाही की खाली चिखल दलदल आहे की पाणी भरलेलं आहे. समजा चिखल दलदल असेल तर वरून पडताना ती एकदम प्रेशरनी खाली पडते आणि मग ती चिखलामध्ये ती रुजून जाते. आता इथे ही आली, ती पाण्याबरोबर वाहत आलेली आहे, दिसते बघा आपल्याला इथून, बरोबर ना. आणि समजा जर पाण्यामध्ये पडली असेल तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून इतर ठिकाणी मग ती रुजून जाते. या चतुराचा फोटो काढ. डॅमसेल फ्लाय हे इथे किडा दिसतोय का? हो डॅमसेल फ्लाय आहे ती. नाही माझ्या व्हिडिओ मध्ये येईल तो. ही आपल्याकडच्या समुद्र किनाऱ्यावर कॉमन दिसणारी टाचणी म्हणतात त्याला. तुम्ही काय म्हणता? आम्ही टाचणी. टाचणी. हा, डॅमसेल फ्लाय. हे खरंच टोचतं का ते? नाही नाही, टाचणी सारखं दिसतं ना ते. तिचं शेपूट बघा की मागे, तो ओढला. ते बघा. आपल्याकडचा चतुर असतो तसा आणि type आता यांनी सांगितलं ना ते स्टार शेप दिसतं. हा स्टार दिसतं का इथे स्टार? चांदणी. बरं आहे 2-3 पडले. पण त्याचं पडून गेलाय ते, म्हणजे ते वाया गेलंय आता, निसर्गाच्या दृष्टीने वाया गेलंय. आहे की? हो हो. आता ही नुकतीच इथे नवीन रोपटे तयार झाले. हा हे ॲबिसिनिया मरिनाचं आहे ते. अविषयीने लक्षात कसं ठेवायचं होतं, हे असं असतं ना, त्याची पानं टोकदार असतात, म्हणून ए लक्षात ठेवायचं. ॲव्हिसिनिया हे म्हणजे असं. आणि रायझोफोरा म्हणजे आर असं कडेला येतं ना, म्हणून ते रायझोफोराची मुळं अशी जातात. आता बघा इथं झाड आता आपल्याला कुठेच दिसत नाहीये रायझोफोराचं, तरी पण आता ह्या 2 आपल्याला दिसतात इथं लागलेल्या. मग आता ह्या वाहत आलेल्या कंदिका आहेत आणि मग त्या तिथे रुजलेल्या आहेत त्या. हा बघा, ही पूर्ण लाईन मध्येच आहेत बघा, 1, 2 आणि त्या 2 बघितल्या त्या. म्हणजे निसर्गात वाया काही गेलं गेलं नाहीये. चिखलात पडली तरी जगणार आहे, वाहत आली तरी जगणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या झाडांना लावावं लागत नाही, ह्यांची ही नैसर्गिकरित्या वाढ होत असते. जसं की आपण आंबा, काजू, फणस, चिकू कशी झाडं लावतो, लागवड करतो आणि मग आपल्याला ती फळं देतात, बरोबर ना. लागवड केल्याच्या नंतर पाणी घाला, खत घाला, बरोबर. तर ह्या झाडांना लावायला तर लागतच नाही, शिवाय त्यांना पाणी नाही घालावं लागत, खत नाही घालावं लागत, आपण होऊन ती वाढत असतात, नैसर्गिक वाढत असतात ती. आता आपण रायझोफोरा म्युक्रोनटा बघितलं, त्यातलीच दुसरी स्पीशीज आहे, म्हणजे कंदिकेमार्फत वाढणाऱ्या ज्या स्पीशीज आहेत त्यांची मी तुम्हाला नावं सांगते. रायझोफोरा म्युक्रोनटा एक झाला, पिवळा कांदळ. नंतर आहे सिरीज ऑफ टगल, जिला आपण किरकिरी म्हणतो मराठीमध्ये. तिची पण कंदिका ही लांबच असते. फरक एवढाच असतो की ही रायझोफोराची कंदिका आपण जरा जाड बघितली तर ती सिरीज ऑफ टगलची कंदिका असते ती एकदम पातळ असते, शिवाय मध्ये मध्ये शिरा असतात तिला. नंतर आहे ब्रुगेरा जिम्नोरायझा, जिला मराठीमध्ये आपण मोठा झुंबर म्हणतो. मोठा झुंबर ह्या करिता म्हणतो की तिचं जे फूल असतं ना, ते फूल आपलं शोचं झुंबर असतं ना, तसं त्या झाडाचं फूल असतं. आणि चौथी आहे ब्रुगेरा सिलेंड्रिका, जिला आपण छोटा झुंबर म्हणतो.
तिला छोटा झुंबर ह्या करिता म्हणतो की तिचं जे फूल असतं ते एकदम छोटंसं असतं आणि कंदिका पण छोटीशी असते, म्हणून ब्रुगेरा सिलेंड्रिका. हो ते गळून पडले फळं दिसत आहेत बघा, भरपूर आहे तिथं. काही तुला फळं दिसली आता का? इथे मुळं बघा किती जाड जाड आहेत. हा. ही बघा काय हो इथे. गुडघ्यासारखं दिसलं म्हणून मी म्हणजे गुडघा. फळं दिसली नाही तुला? हो दिसली ना. सिरीज ऑफ टगलची जी मुळं असतात ना ती नी शेप मध्ये असतात, गुडघ्यात वाकलेली. हो हो बघूया पुढे आपण. आता टोपी कुठे ह्या घालवली? आता ह्या ज्या 4 टाईप्सच्या ज्या मी स्पीशीज सांगितल्या ना त्यांची वाढ ही कंदिकेमार्फत होत असते. म्हणजे ती झाडं स्वतःची रोपटं ही झाडावरच तयार करत असतात आणि मग नंतर पूर्णपणे मॅच्युअर झाल्याच्या नंतर मग ती झाडं ती कंदिका खाली सोडतात आणि मग दुसरी झाडं ही तयार होतात. ठीक आहे. आता आपल्याकडे पाणी खूप कमी आहे, म्हणजे भरती आता चालू झालेली आहे. पाणी खूप कमी आहे. पूर्ण जेव्हा पाणी भरतं ना तेव्हा आम्ही एकदम पूर्ण आतमध्ये घेऊन जातो, मोठ्या आतमध्ये तिथे सगळ्या स्पीशीज बघायला भेटतात. मगाशी सरांनी जेवढी नावं घेतली म्हणजे जे आता आपल्याकडे दिसतात त्यांची मी तुम्हाला थोडक्यात नावं सांगते. ॲव्हिशिनिया मरिना बघितल्यात आपण, पांढरी चिपी. नंतर ॲव्हिशिनिया ओपेटाला जिला सोनचिपी म्हणतो. नंतर आहे ॲव्हिशिनिया मरिना तीवर आणि ॲव्हिशिनिया ॲफिसिनालिस भारतीय तीवर. नंतर आहे रायझोफोरा म्युक्रोनाटा पिवळा कांदा. नंतर सिरीज ऑफ टगल किरकिरी. नंतर ब्रुगेरा जिम्नोरायझा मोठा झुंबर, ब्रुगेरा सिलेंड्रिका छोटा झुंबर. नंतर आहे एझिसिरिस कॉर्निक्युलेटम जिला आपण सुगंधी मिरची म्हणतो. तिला सुगंधी मिरची का म्हणतात तर तिच्या फुलांना सुगंध इतका छान असतो. छोटीशी फुलं असतात पांढऱ्या रंगाची. फुलांना सुगंध इतका छान असतो की जिथे कुठे म्हणजे त्या स्पीशीजवरती मधुमक्षिका पालन हा व्यवसाय केला जातो. इतका त्याला सुगंध भरपूर असतो. आणि त्याची जी प्रोपॅगुल, आता आपण ही प्रोपॅगुल कशी सरळ बघितलीत ना तर तिची प्रोपॅगुल मिरची सारखी असते म्हणून मिरची, सुगंधी मिरची. नंतर आहे ॲकॅन्थिस ॲलिसिफोलियस जिला आपण काटेरी मारांडी बोलतो. नंतर आहे लुमनिटझेरा रेसिमोसा जिला आपण चांदणी म्हणतो. नंतर आहे एक्झाकारिया आगालोचा ज्याला आपण हुर्या म्हणतो. आणि एक आहे साल्वाडोरा पॅरिसिका जिला काय आहे साल्वाडोर आहे का? नाही नाही ही ॲव्हिशिनियाच आहे आणि ही ती असोसिएट आहे त्याच्यामुळे ती आपल्याला ते तिथं जे बेट आहे ना त्या ठिकाणी त्या साईडला ती बघायला भेटतं. नंतर साल्वाडोरा पॅरिसिका जिला आपण मिसवाक म्हणतो. मिसवाक म्हणजे आपल्या टूथपेस्ट मधलं मिसवाक. त्या झाडाचं जे फळ असतं ना ते फळ कोकिळ ह्या पक्षीला खूप आवडतं, तिचं आवडतीचं फळ आहे. आता बघा आपण आता तो पक्षी तिथे आहे आणि आपण जर समजा गेलो तर तो आपण जायच्या आधीच भुरकन उडून जातो ना, पण ते फळ जर पक्ष्यांनी खाल्लं ना तर त्यांना नशा येते. मग त्यांच्या आपण बाजूने गेलात ना तरी त्यांना काही समजत नाही. काकू जशी जागा बदलते तशी ऊन तिच्या साईडला येते. जा आता तिकडे परत, आता परत जा तिकडे. वितळायची नाही. आता आपण वितळायला काही स्कोप नाही. आता आपण एक्झाकारिया आगालोचा बघतो. हुर्या म्हणून एक आहे ते झाड आहे ना, त्या झाडाचं समजा जर आपण आता आपण करवंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या करवंदाचं बघा आपण पान म्हणा किंवा करवंद आपण तोडलं की त्याच्यातून दुधासारखा चीक येतो बरोबर. तसंच ना त्या झाडाचं जर आपण पान तोडलं किंवा वरचा जो कोंबडा असतो तो जर तोडलात ना तर त्याचा इफेक्ट काय असतो की तो जर आपल्या चेहऱ्यावरती पडला किंवा आपल्या डोळ्यामध्ये गेला साईड इफेक्ट होतो त्याचा. काय तर डोळ्याला आपल्या अंधत्व येतं आणि चेहरा आपला सुजून जातो. आणि त्याचा उपयोग काय आहे तर पूर्वी लोक त्याला ना म्हणजे ते चीक जो आहे ना तो यूज करायचे मासे पकडायला. म्हणजे तो चीक जर आपण जिकडे मासे असतील तिथे जर तो चीक पाण्यात मिसळला ना तर मासे ते त्यांना अंधत्व येऊन ते मासे पटापट पकडले जायचे. पूर्वी पकडायचे तसे, आता नाही कोण पकडत. ठीक आहे. आता सांगते ग्रीन बीटर आहे ना, वेडा रागू. आता त्याचा आपण साईड इफेक्ट बघितलात, आता इफेक्ट बघूया आपण काय होतो.
तर आता बघा त्याचा जर जो चीक आहे तो कॉटन मध्ये घेतलात आणि जिथे आपलं पेन हे दुखतात, सांधे दुखतात, तिथे जर तो कॉटन मध्ये घेऊन लावलात ना तर ते सांधं दुखणं कमी होतं. पण आता आपण कसं सांगत नाही. मनुष्य प्राणी हा असा आहे की इकडे एकदा ऐकलं का दुसरीकडे लगेच करायच्या मार्गावरती असतो. मग कोणी सांगितलं तर हा आम्ही तिकडे गेलेलो ना तेव्हा तिकडे त्या मॅडमनी सांगितलं होतं, बरोबर ना, असं लोक करतात. म्हणून आम्ही सहसा कोणाला काहीच सांगत नाही. पण आता सांगणं गरजेचं म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिलं की सरांना पण जर काही माहिती असेल तर त्यांनी पण आम्हाला काही तरी सांगावं, त्यातून काय असेल तर त्यांच्याकडे आम्हाला पण सांगा, म्हणजे आमच्या पण ज्ञानात थोडीशी भर होऊन जाईल. ठीक आहे. ह्या 13 प्रकारच्या स्पीशीज नाही म्हणजे काय त्याचा प्रमाण आहे ना, हो. प्रमाण आहे म्हणून आम्ही सांगत नाही. बरोबर. हा म्हणजे माझ्या सासऱ्यांकडे, चुलत सासऱ्यांकडे, ते रत्नागिरीला राहत होते. त्यांच्याकडे एक मुळी होती मुळी झाडाची. झाडाची. जर बाईची ॲबॉर्शन होत असतील तर तिला जर ती मुळी पोटाला बांधली तर ते ॲबॉर्शन व्हायचं नाही. मूल पुढे वाढायचं, गर्भ वाढायचं. गर्भ वाढायचं आणि मग डिलेव्हरीचं पोट दुखायला लागलं की ती मुळी काढून पाण्यात सोडून दिली की डिलेव्हरी नॉर्मल व्हायची. हो का? आता ते गेले, त्यांच्याबरोबर ती मुळी गेली. मुळी गेली. बरोबर. हा, पुढे कोणाला माहितीच नाहीये. बरोबर आहे. तसं तसंच आहे. आता ह्याचं कसं, त्याचं पण एक प्रमाण असतं ना. आता आपण बघा डॉक्टरकडे गेलात की डॉक्टर कसं आपल्याला औषधाचे डोस देतो. सकाळचं घ्या, दुपारचं घ्या, संध्याकाळचं घ्या, बरोबर ना. जेवल्यावरती घ्या किंवा जेवायच्या आधीचा घ्या, बरोबर ना. तसं त्याचा प्रमाण आम्हाला सुनिश्चित प्रमाण माहिती नाही ना, त्या कॉटन मध्ये किती घ्यायचा किती नाही. थोडासा घ्यायचा, इफेक्ट झाला तर बरा, जास्त घेतला साईड इफेक्ट झाला तर, बरोबर ना. म्हणून सहसा सांगत नाही कोणाला आम्ही. ठीक आहे. आता आपण जाणून घेऊया की कांदळवन आपल्या मानवी जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत. हा, हे रायझोफोरा म्युक्रोनेटा दिसते आपल्याला. अशी खाली मुळे दिसतात ना, वरून खाली बघा आलेली दिसत आहेत मुळं आपल्याला. ती त्याला आपण स्टील रूट्स म्हणतो. आता सुरुवातीची आपण जी मुळं बघितली ती होती न्यूमॅटोफोर्स, ब्रीदिंग रूट्स, मराठीमध्ये आपण श्वसन मुळे म्हणतो त्यांना. तर ही आहेत ही स्टील रूट्स आहे, म्हणजे आधार मुळं, सपोर्टिंग रूट्स म्हणतो आपण ह्यांना. आता हे झाड एक इंडिकेटर आहे. रायझोफोरा म्युक्रोनेटा हे झाड एक इंडिकेटर आहे. तर इंडिकेटर कशाचं आहे तर बघा आपल्याला ते झाडाची मुळं दिसत आहेत आपल्याला. जिथून आता वाढताना मी तुम्हाला सांगितलं एका कंदिकेवरती ती झाडं वाढत असतात, बरोबर ना. पण नंतर मग त्यांचा विस्तार हा एवढा होतो. पण आता बघा त्यांची मुळं जिथून सुरुवात झाली, त्या झाडाची मुळं जिथून सुरुवात झाली म्हणजे जिथपासून ह्या झाडाची मुळं असतात तिथपर्यंत हे हायटाईडचं पाणी भरलं जातं. हे इंडिकेटर आहे. आता जर आपण नीट बघितलं तर त्या झाडाची रचना बघितली तर त्याची पानं बघा आकाशाच्या दिशेने गेलेली दिसत आहेत आपल्याला. तर त्याचं कारण हे आहे की समजा एखाद्या वेळेस पाण्याची लेवल वाढली असेल, हायटाईड झालं असेल आणि पाण्याची लेवल वाढली असेल आणि ते झाडाची पानांना ह्या पाण्याचा स्पर्श झाला असेल तर ते झाडं ती पानं कालांतराने गाळून काढतात आणि त्याची एक नवीन लेवल ते तयार करत असतं. वरती नवीन एक लेवल ते तयार करत असतं. हे बघा दिसतात आपल्याला सगळे. म्हणजे पाण्याची अवकाश दाखवतं ते. हे एवढंच वाढायचं, याच्या पुढे यायचं नाही. नाही. पुढे जरी आलं तरी दुसरी लेवल तयार करतो तो, नाही असं नाही. ह्या झाडाला मदर प्लांट सुद्धा म्हणतात हा, रायझोफोरा म्युक्रोनेटाला. कारण की आपण बघा जेव्हा गरोदर असतो तेव्हा आपण आपल्या गर्भाशयात मध्ये आपण आपल्या पिंडाला वाढत असतो, बरोबर ना. मग जेव्हा आपल्या डिलिव्हरीचा वेळ येतो मग तो 7व्या महिन्यातला म्हणा किंवा 9व्या महिन्यातला म्हणा, मेल. डिलिव्हरीची वेळ येते त्याच्यानंतर मग त्याला तो ह्या जगामध्ये येतं ना. म्हणजे पूर्णपणे तयार होतं तेव्हा ते पिंड आपल्या जगामध्ये येतं. तसंच ह्या झाडांचं असतं. जोपर्यंत ती कंदिका पूर्ण मॅच्युअर होत नाही तोपर्यंत ते झाड ती कंदिका सोडत नाही. आणि एकदा मॅच्युअर झाली का मग ती भरती नाही बघत, ओहोटी नाही बघत का ती खाली गळून पडते. गळून पडल्यावरती ती बघा झाडं तयार झालेली दिसत आहेत आपल्याला छोटी छोटी. तसंच आपल्या स्त्रियांचं असतं. एकदा का आपल्या पोटात दुखायला लागलं की आपण दिवस नाही बघत, रात्र नाही बघत. चला आता बघा इथे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची मुळं बघायला भेटतात. नी शेप मध्ये गुडघ्यात वाकलेली, मगाशी म्हटलं मी तुम्हाला शिवण कामासारखी, वरून खाली खालून वर सिरीज ऑफ तगड. आणि ते कंदिका पण बघा बऱ्याच पडलेल्या दिसत आहेत.
दिसले का असे टोपी सारखे आहेत बघा. इकडे यायचं तुला आता इथे बघू, आता इथे रायझोफोरा बघा इथे पडलेली आहे, हा. ही चिखलात रुतली आणि इथे बघा रुतून 2 पानं फुटलेली दिसत आहेत तिला. जा जा सावकाश. इथेच बसा नाही तर सर तुम्ही. तू इकडे बस. नाही 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इथे बस. ही बघा ही सिरीज ऑफ तगरची आहेत बघा. ह्या ज्या कंदिका दिसतात त्या बघा एकदम किती पातळ आहेत आणि मध्ये मध्ये रेषा आहेत. आणि ह्या कंदिका त्या ती कंदिका बघा कशी एकदम जाड आहे ना, ही पातळ आहे ही जाड आहे. बरोबर. शिवाय ही पूर्ण प्लेन मध्ये मध्ये डॉट असतात आणि ही जी कंदिका आहे ती मध्ये मध्ये शिरा असतात तिला. त्याला ती फुलं दिसतात ना. हा फुलं आहेत ती. हो हो ही पिवळी. फुलं आहेत. ही फुलं आहेत, कळ्या आहेत, फुलं आहेत इथे. तू इथे आलास तर तुला आहे बघा सर, ह्या बघा ही कळ्या आहेत, हे बस. फुलं आहेत हे बघा. ठीक आहे बस. आणि ते बारीक बारीक शेंगा आले आहेत ना त्याचा आहे ते. बारीक शेंगा वर आहे थोडं. ठीक आहे. आता कंदिका पूर्ण मॅच्युअर झालेली कशी ओळखायची, तर ही बघा ही कंदिका दिसते आपल्याला 2. हे फळ दिसतंय चिकूच्या आकाराचं आणि ही कंदिका दिसते मध्ये बघा येल्लो रंगाची रेंग तयार झालेली दिसते. म्हणजे ही कंदिका पूर्णपणे तयार आहे. 2-3 दिवसामध्ये ती खाली गळून पडेल. हा. हो हो असं वाटतं की झाडं तोडलेली आहेत. हा. ती झाडं सिरीज ऑफ तगलची मुळं आहेत, जमिनीवर बघा अशी वाटतात झाडं तोडलेली आहेत. मुलं आहेत त्यांची. तुम्हाला असा त्रास देणारे कोणी दुसरी लोक भेटली नसतील ना सरांसारखे. नाही नाही. आणि आम्हाला उलट चांगलं वाटतं असं कोणी विचारलं काय त्यांच्याकडचं काय सांगितलं तर आम्हाला पण बरं, आमच्या पण थोडी माहिती आम्हाला भेटते. डिझाईन सारखं आहे बघा, ते खाली लटकतंय. नाही ते माळ आलेली माळ आहे, आली. वाहत आलेली. ए गौरी फोन आहे ना तुझ्याकडे? वेणाला कर ना फोन, तिचा फोन हे बघा येतो. हे मुळांना दिसतात ना लागलेले, हे ऑयस्टर आहेत हा. हे मुळांना लागलेले दिसत आहेत ते. शिंपले नाही शिंपले नाही, कालव. गौरी वेणाला कर. नाही कसं आहे नाही नाही बार नाही लावलायस का? हे ऑयस्टर. ऑयस्टर. हॅलो हा कुठे काय आलं? आहे की माझ्या हातात आहे, मी शूटिंग करतोय. तुझी आठवण येते सारखी. हा समुद्रात आहे, खाडीत आहे. हा तिथे तिथे हरिहरेश्वरला गेल्यात. हो जाणार आहे हरिहरेश्वरला आता, कांदळवनात. ठीक आहे. अशोक घरी आली का? पाऊस आहे काय? नाही रे बाबा, पाऊस आहे का? सकाळी होता आलो मिरची तेव्हा. आली बरं का? ही एजी सिरीज कॉर्निक्युलेटम सुगंधी ठेवू का? मिरची. हे बघा हे मिरची सारखे दिसतात ना फळ, प्रोपॅगुल आहे त्याची. ही इकडे बस. आहेत ना? त्याची पानं कमी रुंद आहेत बस. गोल शेप मध्ये. आता आपण बघतोय झालं, आता आपण हे सगळं बघितलं, कांदळवनाची माहिती घेतली, झाडांची माहिती घेतली, कशा प्रकारे ते आपल्याला उपयोगी आहेत नैसर्गिकरित्या, बरोबर. आता आपण बघून घेऊया की आपल्या जीवनामध्ये कांदळवन किती महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे, बरोबर. आता आपण बघा सुरुवातीपासून म्हणजे तिथून बघत आलात, आपल्याला कांदळवन खूप घट्ट दिसतंय, बरोबर. एकदम घनदाट दिसतंय ना. तुम्ही मासे खाता सगळे? नाही. व्हेजिटेरियन आहे, ठीक आहे. तर हा जो आपल्याला सगळा भाग दिसतो आतमध्ये, हा माशांचा ब्रीडिंग ग्राउंड आहे. म्हणजे जेव्हा मासे अंडे देते भरतीच्या वेळेला, तेव्हा आतमध्ये जाऊन ती अंडी देते. म्हणजे आतमध्ये छोटे छोटे पॉन्ड पण असतात की जेणेकरून तिने जी दिलेली अंडी असतात ती आतमध्ये पूर्णपणे सेफ राहू शकते.
मग ती एकदा अंडी देते का मग समुद्राची मच्छी समुद्राला जाते, खाडीची मच्छी खाडीला जाते. मग त्या अंड्यांचं काय होणार? आपण एकदा आपल्या बाळाला जन्म दिलात की आपण त्याची पूर्णपणे मोठी होईपर्यंत वाढ संगोपन करत असतो ना, बरोबर ना? मग त्या अंड्यांचं संगोपन वाढ कोण करणार? तर हे सगळं एकदा माशांनी ती अंडी दिली का ती समुद्राला निघून गेली का मग त्याची वाढ संगोपन सगळं हे कांदळवनावरती होऊन जातं त्या माशांच्या अंड्यांचं. म्हणजे आपण जर बघितलात 70 ते 80% मासेमारी ही ह्या कांदळवनावरती डिपेंड असते. आणि एकदा का त्या अंड्यांतून छोटे छोटे मासे बाहेर आले का ते मासे किनाऱ्यालगत असे किनाऱ्यालगत तुम्हाला समूहाने दिसतील. आणि ते मासे खाण्यासाठी जे आपल्याकडे वेटलाईनचे 20 ते 25 प्रकारचे जे पक्षी आहेत ते पक्षी आपल्याला दिसतात. आपण फूड चेन म्हणतो ना, एकमेकांवरती डिपेंड असतं. कारण की हे वेटलाईनचे पक्षी सगळे मासेच खातात आपल्याकडचे. मग ते जे इथे असतात मासे किनाऱ्या खेळत असतात ते मासे मग ते खातात. आणि तुम्हाला छोटा सिंगल मासा कधी पण मध्यभागी दिसणार नाही, तो समूहाने किनाऱ्यावरतीच दिसेल. आणि एकदा का मोठा झाला का मग तो मध्यभागी जातो आणि मग तो जिकडून आलेला आहे म्हणजे समुद्रातनं आलेला असेल तर समुद्राला जातो, खाडीतला असेल तर खाडीला येतो. म्हणूनच 70 ते 80% मासेमारी ही मँग्रोवरती डिपेंड असते. जिथे जिथे मँग्रोव्ह जास्त, कांदळवन जास्त, तिथे तुम्हाला खेकडी, कोलंबी, मासे, कालवं, शिवळ्या हे सी फूड जास्त खायला भेटणार. दुसऱ्या आणि तिसऱ्या काय असतं? दुसऱ्या आणि तिसऱ्या शिवळ्याचाच प्रकार आहे तो. दुसऱ्या आणि तिसऱ्या शिवळ्यांचाच प्रकार असतो तो. शिंपल्यासारखा असतो. हो, शिंपल्यासारखा असतात ते. आणि तिसऱ्या शिंपल्यांचाच प्रकार असतो. म्हणजे क्लॅम शेल कसे असतात वरती 2 साईडचे शेल असतात तसंच त्याच प्रकारचं असतं. पण त्यांच्या आकारात वेगळापणा असतो. म्हणजे शिवळ्यांची ही आपल्याला शेल दिसत आहेत बरोबर, तर एकीकडनं असा गोल राऊंड मध्ये असतो तर दुसरीकडे असं जरा टोकेरी असतं, ती शिवळी. आणि मुळा बोललात तर ती दोन्ही बाजूने गोल आकार असते पूर्ण, अशी अंडाकृती अशी. हा, अशी असते. दुसऱ्याची आणि तिसऱ्याची भाजी करतो ना आपण. हो, शिवळ्यांची पण होते, तिसऱ्यांची पण होते. म्हणजे ती उकडवून त्यांचा जो मांस असतो तो बाजूला काढून तो कांदा टोमॅटोवरती मस्त फ्राय करून खातात. खाल्लं नाही कधी, पण नाही छान लागतं, चांगला लागतो असं ऐकून आहे. तर आता बघा आपण जाणून घेऊया त्सुनामी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामधला जो एकदम स्पीडनी वाहत येणारा जो पाणी असतो त्याचं स्पीड कमी करण्याचं काम हे कांदळवन करत असतं. म्हणजे समुद्रातनं जो एकदम स्पीडनी वाहत येणारा पाणी असतो त्सुनामीचा, त्याचं स्पीड कमी करण्याचं काम हे कांदळवन करत असतं. शिवाय जो नैसर्गिक चक्रीवादळातला जो वारा असतो त्याचं पण स्पीड कमी करण्याचं काम हे कांदळवन करत असतं. म्हणजे बघा 24 डिसेंबर 2004 रोजी जी त्सुनामी आली होती, दिसला का ताई? 26 डिसेंबर 2004 रोजी जी त्सुनामी आली होती त्याच्यामध्ये जवळजवळ 14 देशांना त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात फटका भेटला बरोबर. पण आता आपण विचार करूया की आपल्या गावाला समजा जर हे कांदळवन नसतं तर समुद्र तर 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आपला समुद्र आहे, नंतर हे आपलं गाव आहे. मग समुद्रातनं एकदम स्पीडनी वाहत येणारं पाणी आलं असतं, आपल्या गावामध्ये शिरलं असतं आणि सगळं मानवी जीवन उद्ध्वस्त केलं असतं. पण दोन्ही बाजूने कांदळवन आहे म्हणून जो गावामध्ये शिरणारं पाणी होतं ते गावामध्ये न शिरता आपल्या वाड्यांपर्यंतच थांबवलं गेलं पाणी. म्हणून ही आपल्या गावाला ही सुरक्षित तटरक्षक भिंत आहे, जेणेकरून आपल्याला त्सुनामीपासून, चक्रीवादळापासून आपल्या गावाचं पूर्णपणे संरक्षण करतं. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा शासनाने पण निरीक्षण केलं की जिकडे जिकडे कांदळवन आहे तिकडे खूप कमी प्रमाणात फटका भेटला आणि जिकडे कांदळवनच नाहीये ते सगळं जमीनदोस्त झालंय. आपल्याला तमिळनाडू, चेन्नई सगळ्यांना माहिती आहे, तिथे तर मँग्रोव्ह काहीच नाहीये, त्याच्यामुळे ते सगळं जमीनदोस्त होऊन गेलं. तेव्हा मग शासनाने मँग्रोव्ह सेलचं एक वेगळं डिपार्टमेंट काढलं. नंतर मग हे आता हा प्रकल्प आपला सगळा चालू आहे. तुम्हाला प्रशिक्षण कोणी दिलं? आम्हाला हे महाराष्ट्र शासनाचा जो आहे तिथून फॉरेस्ट डिपार्टमेंट मधनच आम्हाला हे प्रशिक्षण दिलं. ऐरोलीचं ते केंद्र आहे? हो, ऐरोलीचं केंद्र आहे ते.
अलिबागमध्ये त्याचं मुख्य कार्यालय आहे तिथून. आता आपण एक महत्त्वाचा टप्पा जाणून घेऊया, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानामध्ये वाढ. जेणेकरून ज्याच्यामधला जो कार्बन डायऑक्साईड घटक असतो तो घटक इतर वनस्पतींपेक्षा, म्हणजे ज्या तुम्हाला आपल्या जंगलातल्या दिसतात किंवा आपल्या बागेतल्या म्हणा, त्या वनस्पतींपेक्षा 4 ते 5 पटीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड हे कांदळवनाची झाडं शोषून घेतात. म्हणून त्यांना कार्बन बँक किंवा कार्बन सिंक म्हणतात. आपलं कसं बँकेत अकाउंट असतं सेव्हिंगचं, त्याच्यामध्ये आपण पैसे जमवून ठेवतो, तर हे कांदळवनाची झाडं हे कार्बन डायऑक्साईड शोषून ठेवतात, म्हणून त्यांना कार्बन बँक म्हणतात. आता कारण का, आता बघा 4 ते 5 पटीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो, म्हणजे आता आपण एकदम फ्रेश वातावरणात आहोत ना. आणि हवा काही कोणासाठी अडलेली नसते, तिला आपण अडवू शकणार नाही, बरोबर ना. म्हणजे आपल्याकडची एकदम फ्रेश हवा आहे ती दुसरीकडे वाहत जाते आणि दुसरीकडे ती परत ती वाहून त्यांचा वापर केला जातो. शिवाय आपल्याकडे जी दूषित हवा आली असेल, आता इतर ठिकाणची कुठली असेल हवा, ती आपल्याकडे येते, परत आपल्याकडे तिचं फ्रेश होते ती, आणि मग परत ती दुसरीकडे वाहत निघून जाते. अशा प्रकारे हा तो त्यांचा टप्पा तो चालू असतो. आता आपण ते नारळाची झाडं बघतोय. मी तुम्हाला मागाशी म्हटलं की हे खाडी आणि हे कांदळवन मिळून 190 हेक्टरचा हा पूर्ण एरिया आहे. त्याच्यामध्ये ते जे तुम्हाला नारळाची झाडं दिसत आहेत ते 30 एकरचं ते खाजगी बेट आहे. त्याच्यामध्ये नारळाची, चिंचेची, सुपारीची, आंबा, काजू, फणस, चिकू अशी विविध प्रकारची झाडं त्या बेटावरती बघायला मिळतात. पण आपण म्हणतो ना, कुठल्याही एक ठिकाणचं काहीतरी वेगळेपणा असतो, नवल असतं, म्हणजे एक प्रकारे काहीतरी एक. आता आपण कुठल्याही एक ठिकाणी, आता तुम्ही इथे आलात, तुम्हाला तर समजलं की ते मँग्रोव्ज आहे म्हणून तुम्ही इथे सगळीजण आलात ना, म्हणजे काहीतरी वेगळेपणा तुम्हाला जाणवला तेव्हा तुम्ही आलात इथं. तसंच आपल्या काळिंजे गावाचा वेगळेपणा काय आहे, तर हा 190 हेक्टरचा पूर्ण एरिया आहे आणि ते 30 एकरचं ते बेट आहे. त्या बेटामध्ये ते बेट मधोमध आहे आणि ह्याच्या चारही बाजूने खारं पाणी आहे त्या बेटाच्या, आणि त्या बेटामध्ये 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. म्हणजे हे खारं पाणी चारही बाजूने आहे त्या बेटाच्या, आणि मध्ये त्या बेटामध्ये 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पूर्वी लोक तिथे त्या बेटावरती राहायची, शेती सुद्धा करायची. 2 जुनी घरं आहेत, ते ब्लॅक हेडेड आयबीजच आहेत हे दोन्ही पण. जुनी 2 घरं आहेत, पण ते आता मागे जे चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये ते पडून गेले ती घरं. ती आता काही कोणी राहत नाही तिथं, आणि शेती पण काही कोणी करत नाही तिथे. पण तरी त्या एवढी झाड म्हणजे त्याला नारळ बिरळ येत असतील. हो, ज्यांची कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, मग ती जेव्हा नारळ म्हणजे आता उत्पादन झालंय की मग ते काढायला वगैरे येतात. ते आंब्याची झाडं आहेत, मग ती आता तर काय सीझनच आहे, मग त्याच्या त्या टायमामध्ये आता माझी वाडी आहे तर मी कोणाकडे तरी ती दिले देखरेखीसाठी, मग तो येऊन त्या सीझन वाईज मध्ये येऊन तो काढून जाणार. हे जे मागे दिसत आहेत ते इलेक्ट्रिक पोल आहेत, तिथून ह्या बेटावरती लाईट सप्लाय केली होती. ते पोल मागे चक्रीवादळ झालं तेव्हा ते पडले, ते बघा तो पोल तिथे पडलेला दिसतोय. काळं दिसतंय का त्या पक्षाचं, म्हणून ब्लॅक हेडेड आयबीज. आता तो हलतो म्हणून तर त्याचं डोकं दिसतं आपल्याला, नाही तर पूर्ण फक्त त्याचा तो पांढरा पॅचेस दिसतो. आपण हे बघितलात, हे बेट बघितलं. आता आपल्याकडे बघा जसे झाडांच्या प्रजाती आहेत तशाच आपल्याकडे प्राणी सुद्धा आढळतात. म्हणजे आपल्याला वाईल्ड बोर माहिती आहे सगळ्यांना, रानडुक्कर, तो इथे आपल्याकडे आढळतो त्या बेटावरती. नंतर गोल्डन जॅकेल एक आहे, सुनेरी कोल्हा आपण म्हणतो, आणि मगाशी सरांनी म्हटल्याप्रमाणे स्मूथ कॉटेड ऑटर एक आहे, पाणमांजर आपण म्हणतो, तो आपल्या इथे दिसतो. पण आता बघा त्याचं एक वैशिष्ट्य बघा काय आहे, तो ज्या खाडीमध्ये राहतो ती जागा त्याला एकदम स्वच्छ लागते. म्हणजे जी जागा स्वच्छ असेल तिथे त्या खाडीमध्ये तो राहणार.
आता तो राहतोय म्हणजे आपली खाडी बऱ्यापैकी स्वच्छ आहे. पण जरी तो स्वच्छ जागेत राहणारा असेल ना, तरी पण त्याचं जे खाण्याचे जे मासे असतात ते मासे अर्ध मेलेले मासे, लागलेले मासे, आजारी मासे, वयस्कर मासे असे मासे तो खातो. आणि खाडी स्वच्छ ठेवण्याचं काम तो करत असतो. म्हणजे थोडक्यात तो पण एक इंडिकेटरच आहे. खाडी स्वच्छ ठेवण्याचं काम तो करतो म्हणून तो इंडिकेटर आहे खाडी स्वच्छ ठेवण्याचं. आता समजा जर ते मासे जर त्याने खाल्ले नाहीत तर ते मासे सगळे वरती खाडीमध्ये येऊन सगळी घाण होऊन जाईल ना खाडीची. म्हणून पहिलं टार्गेट त्या माशांना तो करतो. फ्रेश मासे पण खातो तो, नाही खात असं नाही, पण पहिले मासे तो खातो. जे आहेत लागलेले आजारी मासे तो खाण्यात तो चपळ असतो. ते मासे तो पहिले खातो आणि नंतर मग हे मासे खातो. त्याच्यामुळे खाडी स्वच्छ ठेवण्याचं काम तो करत असतो. इलेक्ट्रिक पोलसाठीच आहे. हो हो, हे तीन ते पोल दिसतात. आता आपण पक्षी बघितला, झाडं बघितलात, प्राणी बघितलात, तसेच आपल्याकडे 15 ते 20 प्रकारचे पक्षी दिसतात. 5 प्रकारचे इग्रेट आहेत. ग्रेट इग्रेट, मोठा बगळा, इंटरमिडिएट इग्रेट, मध्यम बगळा, ग्रेट इग्रेट, लहान बगळा. नंतर कॅटेल इग्रेट माहिती असेल आपल्याला, गाय बगळा पण तो. नंतर वेस्टर्न रीफ इग्रेट, पश्चिम किनारपट्टीवरील बगळा. तसंच ग्रे हेरॉन सुद्धा आहे, राखी बगळा ज्याला म्हणतो आपण. नंतर ब्लॅक हेडेड आयबिस बघितलात आपण. तसंच 5 प्रकारचे किंगफिशर दिसतात. एक आहे कॉमन किंगफिशर ज्याला सामान्य खंड्या म्हणतात. नंतर आहे व्हाईट थ्रोटेड किंगफिशर ज्याला आपण पांढऱ्या छातीचा खंड्या म्हणतो. नंतर ब्लॅक कॅप किंगफिशर ज्याला काळ्या टोपीचा खंड्या म्हणतो. नंतर पाईड किंगफिशर आहे ज्याला आपण कवड्या खंड्या म्हणतो. आणि 5वा आहे ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर ज्याला आपण ओडिकेप तिबोटी खंड्या म्हणतो. हे 5 टाईपचे किंगफिशर आपल्या इथे दिसतात. जो ओडिकेप आहे, ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर जो आहे त्याला आपण तिबोटी खंड्या म्हणतो. त्याला तिबोटी खंड्या का बरं म्हणत असतील? म्हणजे जो आपला रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी आहे त्याला तिबोटी खंड्या का बरं म्हणत असतील? काही अंदाज? तिबोटी म्हणजे 3 बोटं. कारण आपण पक्ष्यांना, बाकीच्या पक्ष्यांना बघतो त्यांना 4 बोटं असतात ना, पुढे 3 आणि मागे 1 असतात. तर त्या पक्ष्याला 3च बोटं असतात, पुढे 2 आणि मागे 1. असे हे किंगफिशर. नंतर आहेत रेड शँक आहे ज्याला आपण लाल सुरमा म्हणतो. नंतर ग्रीन शँक आहे ज्याला हिरवा सुरमा म्हणतो. नंतर आहे युरेशियन कर्ली बेक आहे ज्याला आपण कोरल बोलतो. नंतर विमरेल आहे जिला कुरळ बोलतो आपण. नंतर युरेशियन ऑइस्टर कॅचर एक आहे आपल्याकडे, म्हणजे 2 वर्ष झाले ना, 2 वर्ष झालं जो आपल्याकडे दिसतोय. म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स होता तो, पण आता 2 वर्ष झालं आपल्या इथे दिसतो तो. मायग्रेटरी बर्ड सुद्धा येतात आपल्या इकडे. नंतर कालवपोळ्या बोलतात ना त्याला, युरेशियन ऑइस्टर कॅचर. ऑइस्टर म्हणजे कालवं, आणि तो त्याच्या चोचीने ती कालवं फोडून तो खातो. अजून कोणते पक्षी राहिले? ग्रीन एक हेरॉन आहे ज्याला आपण हिरवी ढोकरी बोलतो. अशा ह्या टाईपचे पक्षी आपल्याकडे दिसतात असतील, पण आता काय तेवढे पटकन आठवत नाहीये. तुम्ही हे कसं काय सगळं इंग्लिश वगैरे शिकलेला होता? कसं काय हे सगळं? म्हणजे आम्हाला आधी काहीच माहिती नव्हतं ह्यातलं. आम्हाला म्हणजे आमच्या पूर्णच गटाला ह्यातलं काहीच माहिती नाही. हे तर 2 जण दिवसभर रात्रभर बोललात तरी खाडीतच असतात, म्हणजे त्यांच्या पोटा पाण्यासाठी, माशांना म्हणा, खेकडी वगैरे पकडायला, व्यावसायिक प्रकारचा. तरी त्यांना पण माहिती नाही, आम्हाला पण माहिती नाही. आम्ही फक्त त्यांना डुंबी म्हणायचं. कोणतं झाड तर डुंबीचं, कुठल्याही झाडाचं नाव घेतलं तरी फक्त डुंबीच. कुठे चालला तर खाजणात चालला असं. म्हणजे कुठल्याही झाडाला असं स्पेसिफिक नाव असतं, जसं कवड, पिंपळ, आंबा, काजू, फणस, तसं ह्या झाडांना एक स्पेसिफिक नाव असतं हे आम्हाला माहिती नव्हतं. पण नंतर जेव्हा महाराष्ट्र शासनाकडून हा प्रकल्प आम्हाला 2017ला मिळाला, तेव्हा 2 वर्ष पूर्ण कोविडची निघून गेली. पण त्याच्यामध्ये पण आम्ही ग्राउंड लेवलला इकडे येऊन आम्ही आमचा अभ्यास करायचा. मग त्याच्यानंतर मग तो आमचा अभ्यास करून रोजचं दिवस होऊन रिव्हिजन होऊन त्यात आता बऱ्यापैकी, भरपूर नाही पण बऱ्यापैकी येतं थोडंफार. चालवडोरा तू बराच तिकडे लांब आहे. मिसवाक ऊन गेल्यावरती ते एकदम छान वाटतं. तो हायड्रेटच्या महाराष्ट्र शासनाने तुम्हाला ट्रेनिंग दिलं त्याचं काही? हा, महाराष्ट्र हो शासनाने हो. त्या म्हणल्या अलिबागला म्हणजे आम्ही तिकडे नव्हतो गेलेलं. ते आम्हाला प्रोजेक्ट असोसिएट आहेत, ते आम्हाला दिलेले आहेत प्रकल्प समन्वय
वाढलं तर त्यांनी जागाच खरेदी करून घेतली. झाडं बरी झाली म्हटलं, बाग बी. झालं ना आता आपलं मी थांबवतो. नाही, तू तिकडे उतर.